आता तुझ्या जीवनात काय घडलंय पुढे डोक्याचं पाऊल उचल. या जगात कोणी स्त्री शिकू शकणार नाही एवढं तू प्रत्येक स्त्रीला नवरा हा परमेश्वराचा मानतो. बरोबर आहे. पण मी माझ्या नवऱ्याबरोबर कशी वागले का मी अशी वागले त्याची योग्यता मी नाही सांगू शकते. महाराणी मी फार मोठा अपराध केले. आता कोणता अपराध तुमच्या हातून घडलाय म्हणून आत्मघात करण्यास प्रवृत्त झाली. नाही तुम्ही आपण ते चूक नाही म्हणून मी प्रवृत्त झाले. माझ्या नवऱ्याला सांगितलं तुम्ही लग्न करा. पण लग्न करायचा विचार कुणाशी केला त्याची अहो मी कुठे स्त्री बरोबर पोळ्याच्या घरात जन्माला आले पण मी तरी जाणून का घेऊ शकले नाही हो. हा माझा अपराध आहे. मला मी तशी वाईट वागले हो. मी तशी वाईट वागले. आता मी स्वतः वाईट वागले त्याचं प्रायश्चित्त स्वतःला अपराधी समजतेस. नाही महाराणी तू अपराधी नाहीस. करत नाही सांगायची काय तुम्ही स्वार्थी माझ्या बोलण्यावर विश्वास नाही त्याच्यामध्ये माझा स्वार्थ पण वाटतो मला. आत्महत्या करते हा. हे तुमच्याकडे दृश्य पाहवत नाही हा. म्हणून तुम्ही खोटी नाही दाखविता. नाही महाराणी पण तुम्ही खोटी तरी नाही दाखविली. महाराणी तू मला ओळखू शकेल नाहीस. तुम्हाला ओळखत नाही याची व्यक्ती सापडणार नाही. हो ना? आणि मी तर तुम्हाला अगदी जवळून ओळखते. हा. प्रेम डोक्यात फिरतात ते बरोबर ना? खूप भविष्य जाणतात ते बरोबर ना? भूत भविष्य जाणण्याची शक्ती माझ्या अंगी हो. चुकली तर तुम्ही मालकाला लावता. बरोबर ना? लावता की दाखवता. दाखवतो चांगला मार्ग. ते महाराणी तू अपराधी नाही हे मी सांगू शकतो. हो पण मला सांगा हा नारदपुरी तुमच्या शब्दावर माझा विश्वास आहे हो. आहे ना? पण तुम्ही जरी कुणाला सांगायचं केलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. का? कारण राज्यातून बाहेर पडले ते एक अपराधी होते. म्हणजे राजकन्याचा हातभार केलाय. हो आणि म्हणून तू स्वतःला आपण समजते. हो चिंता करू नको. तू अपराधी नाही तू निरपराधी आहे हे मी सिद्ध करू शकतो. असा पुरावा आहे तुमच्या. चिंता करू नको. पण काय करू तुला एक सहाय्य करावं लागेल. काय मला मदत करावी लागेल. मी हो मी हो तुम्हाला काय मदत करणार. महाराणी तर मी कसं शक्य करणार आहे? म्हणजे तुमच्या शब्द सत्य करण्यासाठी माझी साथ हवी तुम्हाला. हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी निष्पाप आहे हे जर मला दाखवून दिलं